पुण्यातून पुण्यामध्ये गुन्ह्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होते। पाण्याच्या टँकरमध्ये एका महिलेचा आता मृतदेह आढळलाय। ही हत्या आहे की आत्महत्या आहे या संदर्भात पोलिसांकडून तपास सुरू आहे। पुण्यामधून ही धक्कादायक बातमी समोर येते। पाण्याच्या टाकीमध्ये एका महिलेचा मृतदेह सापडलेला आहे। ही नेमकी हत्या आहे की आत्महत्या याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे। घरामधून निघून गेलेल्या एका महिलेचा मृतदेह पाण्याच्या टँकरमध्ये आढळून आला। गुरुवारी सकाळी 9:30च्या सुमारास ही घटना उघडकीस आलेली आहे। फुरसुंगी येथील पॉवर हाऊस जवळ पाणी सोडत असताना हा प्रकार समोर आलाय। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रोहन कदम हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। रोहन, पुण्यामधील गुन्ह्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसते, अशामध्येच आता एका महिलेचा मृतदेह हा टँकरमध्ये आढळून आलेला आहे। नेमकं या मृतदेहामागचं काय कारण, ते मृतदेह कशामध्ये, म्हणजेच त्याची हत्या झालेली आहे की ती आत्महत्या, या संदर्भात काही माहिती मिळाली आहे का? नक्कीच, कारण का आता हा सगळा तपास जो आहे तो पुणे पोलीस करताना पाहायला मिळत आहेत। परंतु कौशल्या चव्हाण असं या 25 वर्षीय महिलेचं नाव आहे। आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बुधवारी दिवसभर पाण्याचा पुरवठा जो आहे तो या टँकरच्या माध्यमातून विविध ठिकाणी केल्यानंतर रात्री 9:30च्या सुमारास जे ते टँकर घराजवळ उभा केला आणि त्यानंतर ड्रायव्हरला ही सगळी घटना आहे ती समोर आलेली पाहायला मिळते। त्यामुळे दिवसभर टँकर मध्ये जेव्हा पाणी होतं त्यावेळेस देखील हा मृतदेह जो आहे तो टँकर मध्ये असल्याचा धक्कादायक खुलासा सध्या होतोय। त्यामुळे नेमकी ही हत्या आहे, आत्महत्या आहे की काही वेगळ्या अँगल या संपूर्ण घटनेला आहे हे पाहणं आता पुणे पोलिसांचं काम आहे। थोड्या वेळापूर्वी ही संपूर्ण घटना जी आहे ती उघडकीस आली आणि आता पुणे पोलीस जे आहेत त्याचा सगळा जो आहे तो सखोल तपास करतील आणि त्यानंतर जी आहे ती माहिती देतील। परंतु ही व्यक्ती जी आहे, ही महिला जी आहे ती घरातून काहीही न सांगता जी आहे ती निघून गेलेली होती आणि निघून गेल्यानंतर काही तासांनंतर जे आहे तो हा त्याचा मृतदेह अशा प्रकारे सापडला आहे। सध्या पोलीस जे आहेत ते या सगळ्या घटनेचा तपास करतायत। जी 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 रोहन, ही महिला विवाहित अविवाहित या संदर्भात काही माहिती मिळाली होती का? नक्कीच, तर ही महिला जी आहे ती आजूबाजूच्या हांडेवाडीच्या परिसरामध्येच राहत होती आणि ती विवाहित होती याबाबतची देखील माहिती मिळते। विवाहित होती, तिला एक अपत्य देखील होतं। अपत्य घरामध्ये असताना ती घरामधून काहीतरी भांडणं झाल्यानंतर ती निघून गेली अशा प्रकारची माहिती प्राथमिक आजूबाजूकडून मिळते। परंतु नेमकं ती कोणत्या कारणावरून घरातून रोहन, या संदर्भात अधिक माहिती घेतच राहू। तुर्तास धन्यवाद।